तर नमस्कार मित्रांनो, मी अभिनव कडपकर स्वागत करतो पुन्हा एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आपण आता चाललो आहे कॉलेजला. आज पण स्पोर्ट डेचा सेकंड डे आहे. आज 1500 मीटर रनिंग आणि बॅडमिंटन आहे. तर आणि दुपारीपासून क्रिकेट आहे. तर आपण आता चाललो आहे कॉलेजला. भेटतो तुम्हाला कॉलेजला. खूपच मस्त असा सामना रंगलेला आहे. इथे मात्र येतो म्हणजे पुन्हा एकदा निर्गाव सांगता लोकांना पाहायला मिळाले. आता मात्र येणारे 3 चेंडू आणि या 3 चेंडूवरती 5 धावांची गरज असणार आहे. जिस पहिल्या बॉक्सरची ती वॉर्निंग आहे का? तर ही खूप मस्त मॅच झाली आहे. ती तुम्ही बघू शकता. गेट वरती बंद आहे. येणारे 3 चेंडू 5 धावांची गरज. यस येथे मात्र अतिरिक्त धाव दिली जाते. म्हणजेच काय ती अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. संघाची धावसंख्या आपल्याला 26 अंकावरती पोहोचायला पाहायला मिळेल. येणारे 3 चेंडू आणि 4 धावांची गरज असेल. हा सामना जिंकण्यासाठी BSC ITI संघाला एफआय बॅटल्या संघाकडून चांगली लढत दिली जाते. हर्ष थोडंसं मागे षटक पाहायला मिळालं. त्यानंतर 7 अंक दाखल केला गेला. ऑप्शनच्या दिशेने चेंडूला हलक्या हाताने कटवलं जातोय. एकच जागी धावून कंप्लीट केली जाईल आणि याच एका धावच्या मदतीने संघाची धावसंख्या 27 अंकावरती पोहोचायला पाहायला मिळेल. म्हणजेच काय तर येणारे 2 चेंडू आणि याच 2 चेंडूवरती 3 धावांची गरज आहे. जर का सामना बरोबरीमध्ये सुटला तर ते सुपरवर ठेवण्यात येईल. याच्यापुढे दोन्ही संघाच्या संघनायकांनी नोंद घ्यायची आहे. सामन्यामध्ये आपल्याला रंगत खेळताना पाहायला मिळेल. चांगली लढत आपल्याला या 2 संघांमध्ये पाहायला मिळेल. एफआय भागच्या बरोबर आपल्याला BSC ITI संघ पाहायला मिळतोय. येणारे 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. शतरक्षणामध्ये वारंवार बदल केला जातो. ह्या 1 आणि 2 धावांचे रोखण्यासाठी शतरक्षक तैनात केले गेले. त्यानंतर 7च्या माध्यमातून केलेला आपल्याला पुढच्या चेंडू पाहायला मिळते. 2 चेंडू 3 धावांची गरज. समोरच्या दिशेने चेंडूला तर कटायला गेला. एक तर धाव कंप्लीट केली गेली आणि एका धावच्या रूपात दुसऱ्या करायचा प्रयत्न. धावाची संख्या यस धावात नक्की घटना पाहायला मिळालाय. म्हणजेच काय तर एक धाव ते राहुल कावटे लगावली जाईल. आता मात्र एका चेंडूवरती 2 धावांची गरज आहे. गोलंदाजी वाढ करते आपल्याला इथे 7 पाहायला. 7च्या माध्यमातून चालली गोलंदाजी केली गेली. त्यानंतर आलेले आपल्याला या धावच्या स्वरूपात इथे डॉक्टर क्रमांक 1 आपल्याला 30 लागताना पाहायला मिळालाय. जर का सामना बरोबरीमध्ये सुटला तर ते सुपरवर खेळण्यात येणार आहे. म्हणजेच काय तर एका चेंडूवरती 2 धावांची गरज आहे आणि जर का हा सामना जिंकायचा असेल तर या 2 धावा तुम्हाला कंपल्सरी धावफलकामध्ये लगावाव्या लागणार आहेत. यस पंच विनंती केली जाते. आपण शतरंज घेण्यासाठी सांगायचं. सामना लवकर सुरुवात करायची आहे. यस देव बॅटर क्रीडांगणाच्या आतमध्ये श्रेष्ठ दाखल केले गेले. श्रेष्ठवरती विश्वास ठेवला गेलाय. त्या एका चेंडूवरती 2 धावांची गरज. गोलंदाजी मार्क करते आपल्याला 7 पाहायला गेलाय. पंचांच्या नावे आता अर्थच आपल्या गोलंदाजीला इथे सुरुवात केली जाणार आहे. चांगली लढत आपल्याला इथे पाहायला जरूर मिळते. जर का सामना बरोबरीमध्ये सुटला तरी ते सुपरवर ठेवण्यात येईल. याच्याकडे नोंद घ्यायचे. 1 चेंडू 2 धावांची गरज. गोलंदाजी मार्क करते 7 पुढच्या चेंडू प्लस म्हणजेच काय तर इथे एफआय विजय संपादन करताना पाहायला मिळालाय. जिंकलेल्या संघाच्या हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या संघाला पुढील मॅचसाठी हार्दिक शुभेच्छा. त्यानंतर तर खूपच मॅच मस्त झाली आहे. बघितलं काय सांगतो तुम्हाला. आपल्या डेट 2 आहे म्हणजे स्पोर्ट डेचा 3रा दिवस. काल आपण केलेलं ब्लॉग पण काल एवढं काही इंटरेस्टिंग नव्हतं. तर हा 3ऱ्या दिवसाचा पण कंटिन्यूस करतो आपण. तर आता आपण आधी चाललो आहे क्लासवरून मग कॉलेजला जाणार आहोत. आज 400 मीटर रनिंग आणि कॅरम आणि क्रिकेट आहे रोजप्रमाणे. सध्या तर आता 2 नंतर क्रिकेट असतं रोज. चालेल मग दाखवतो पुढे काय होतं ते ब्लॉगमध्ये सोबत. तर आपण आता क्लासवरून निघालो आणि आता कॉलेजला जातो आहे. तर कॉलेजला जाऊन बघूया कोणते स्पोर्ट्स सुरू आहेत ते. कोणते असतील ते दाखवतोच तुम्हाला. इथे ऋग्वेद पण भेटला आपल्याला, बघू शकता. त्याच्यासोबत चाललो आहे कॉलेजला. चला मग जाऊया आता कॉलेज. तर आपण आता आलो आहे कॉलेजला आणि ते क्रिकेट सुरू झाले बघू शकता तुम्ही. तर आता काका नार्वेकर या प्लेयरसाठी सलग 3 षटकारासाठी 4,000 रुपये लावलेले आहेत. असे खूप वेगवेगळ्या जणांनी असे 500,000 रुपये लावून असे टोटल 4,000 रुपये आहेत. आता बघूया ते 3 षटकार मारत आहेत का. बघूया पुढे
4,000 रुपये सार्थक नार्वेकरला भेटतील. पहिल्या 3 चेंडूला जर 3 षटकार आले तर बघूया काय करते हा सार्थक नार्वेकर. बघूया सार्थक नार्वेकर. बॉलर नेम मुन्ना. बघूया मुन्ना हा काय करतोय. सार्थक नार्वेकर 4,000 रुपये काय जिंकतायत का सार्थक नार्वेकर. बघूया पहिला चेंडू सेकंड इनिंगचा पहिला चेंडू या प्रकारे. चेंडू यावरचा पायाला लागला आहे आणि 4,000 रुपये गेलेले आहे सार्थक नार्वेकर तुमच्या हातातून. एक जखमी वाघ आज बॅटिंग होत नाही आहे सार्थक नार्वेकर याची. तर पहिले 3 चेंडूमध्ये 1 षटकार होता. तर जर मुन्नाने विकेट काढली तर वेदांत करून 500 रुपयाचे बक्षीस लागलेले आहे. खूपच अशी बक्षिसं लागत आहेत ह्या मॅचेसमध्ये. तर क्रिकेटच्या मॅचेस सुरूच आहेत, पण आपण आता आलो इथे कॅरम खेळायला. तिथे कॅरमची आता मॅचेस आहेत आपल्या, बघू शकता तुम्ही. तर आपण आता आलो कॅरम खेळायला. काय रिझल्ट आहे तो सांगतो तुम्हाला. तर आपला पहिला राऊंड झाला आहे आणि आपण आलो आहे जिंकलो आहे पहिला राऊंड. पण मॅच खूप टफ झालेली, कारण की 10 मिनटाचा टायमर होता आणि समोरच्याने क्वीन काढलेली आणि 4 पॉईंट 4 कवर काढलेले. तर टोटल जे 7 पॉईंट झाले. नंतर माझे पण 7 पॉईंट झालेले आणि त्याचे पण 7 पॉईंट झाले. मग सर बोलले की मॅच फिनिश करा. मॅच फिनिश केली तर आपण जिंकलो आहे. आता पुढचा राऊंड काय होतं बघूया, भेटू नये. तर सेकंड राऊंड झाला आहे आपला, पण सेकंड राऊंडला हरलो कारण की खूप टफ होती मॅच. दोघांची कवर गेलेली आणि एक क्वीन आणि एक कवर दोघांचंही होतं. आणि विषय काय आला की त्याने मला ब्लॉक केलं. कवर पुढे होता आणि क्वीन पाठी होती. मी क्वीनला मारायला गेलो तर माझं कवर गेलं आणि तो विन झाला. त्यामुळे आता हरलो मी क्वार्टरच्या 1 मॅच आधी. क्वार्टरच्या आधी हरलो. आता बघू पुढे काय होतं सांगतो तुम्ही. चला भेटू. तर आता आपण कॅरम खेळून आलो आणि आपण आता जातो एका क्रिकेटच्या प्रॅक्टिसला. इथे क्रिकेटची मॅच चालू आहे, बघू शकता. 12वी सायन्स विरुद्ध 11वी MCVC अशी खूपच हाय व्होल्टेज असा सामना चालू आहे. 6 बॉल आणि 24 धावा असं काहीतरी रन हवे होते. चला मॅच सुरूच आहे, पण आता आपण जाऊया. तर आपण आता जेवण वगैरे आलो आणि इथे बाहेर बसलो आहे. सावरी आणि गायत्री आहे, बघू शकता. आणि कॉलवर नंदन आहे इथे. आधी त्यांच्या गोष्टी बघा. आधी स्वतःच बघ, तुला तो चीट करतोय ते बघ आणि मग बोल येऊन आम्हाला. अशा प्रकारे एका माणसाला किती पिडावं. बेस्ट उदाहरण आहे. एवढं पिडलंय की त्याने फोन ठेवून दिलाय. ह्या 2 व्यक्ती बघू शकता तुम्ही. मेन गोष्ट कापूस कोंडीची गोष्ट, ती रील बघितली असेल तुम्ही. सावरी ती करते कोणासोबत, ChatGPT सोबत, बघू शकता तुम्ही. हे ChatGPT कापूस कोंडण्याची गोष्ट सांगू. अरे हे बघ ह्याला काय जातंय. व्हॉट आर यू हिडिंग. हाय ChatGPT कापूस कोंडण्याची गोष्ट सांगू. अरे मी कापूस कोंडण्याची गोष्ट सांगू का विचारला. तू सगळं कन्नड मध्ये काय भेंडी टाकतोय. त्याने तुझी लायकी पाहिली सर. अगं बघ थांब ना, मला धरून. अंड बंडली गोवड नाही. याच्यात लिहिलेलं आहे. अरे मैं कापूस कोंडाची काय गोष्ट सांगो का विचारा ना तू सबका कन्नड में तो कोई भिंडी टाकता है. भिंडी समजलं. माझ्याकडून गोंधळ झाला, माफ करा. तुम्ही जे लिहिलं होतं ते कन्नड सारखं दिसलं म्हणून मी तसं उत्तर दिलं. पण तुमचा प्रश्न मराठी हिंदी मिक्स मध्ये होता हे आता कळलं. हिची मराठी पण हिंदी वाटते. चला स्पष्ट करूया. तुमचा मुद्दा असा आहे ना. अरे मध्ये काय मध्ये कुठून मध्ये आला कापूस कोंड. अगं तू मध्ये आलीस कुठून ते समजत नाहीये. कन्नड मध्ये काहीतरी वेगळंच का उत्तर दिलं. बरोबर आहे, ती माझी चूक होती. मी मराठीतच उत्तर देईन. तुम्हाला आता सांगा.
मी तुला कापूस कोंडाची गोष्ट सांगू का? ए थांब थांब, चॅट जीपीटीला मी विचारलं कापूस कोंडाची गोष्ट सांगू का, आणि मला कापूस आता एका कापूस कोंडाची गोष्ट. एका गावात शेतकरी रामू होता. हे सगळीकडे रामूच कसा काय असतो? तो कापूस पिकवत असे. माझा त्याचा पिकवत कापूस पिकवतात. मग पिकवतात कापसाची शेती करतात. मग पिकवतात. पिकणं कशाला बोलतात हा आपल्याकडे? ते आहेच. तरी पण कापूस तयार झाला की लोकांना फक्त पांढरा मऊ कापूस दिसायचा, पण कोंडा कोणीच महत्वाचा मानायचा नाही. एकदा गावात दुष्काळ पडला. जनावरांना चारा मिळाला. तेव्हा रामूने कापसाचा कोंडा जनावरांना खायला दिला. त्यामुळे जनावरं वाचली आणि शेतीही टिकली. तेव्हा सगळ्यांना कळलं, जे निरुपयोगी वाटतं तेच कधी कधी फार उपयोगी ठरतं. बोध, प्रत्येक गोष्टीचं महत्त्व असतं, फक्त योग्य वेळी ओळखायला हवं. ए मी सांगू काय गोष्ट तुला? गोष्ट काय सांगतोस? कापूस कोंड्याची गोष्ट सांगू? आणि कापूस पेंड्याची गोष्ट दिली आहे मला. शाब्बास. नाही वाचायची. कापूस काय वाचायची मला गोष्ट? तुला काय आहे? नाही सांगायची काय म्हणतेस? कापूस कोंड्याची गोष्ट सांगू? मी सांगू? मी सांगू काय म्हणतेस? कापूस कोंड्याची गोष्ट सांगू? नाही सांगायची. नाही सांगायची काय म्हणतेस? कापूस कोंड्याची गोष्ट सांगू? मला नाही बोलायचं. मला नाही बोलायचं. चॅट जीपीटीची काय म्हणतेस? कापूस कोंड्याची गोष्ट सांगू? असं काय बघतेस? कापूस कोंड्याची गोष्ट सांगू? तर एवढाच होता आजचा आपला व्लॉग, दुसरा व्लॉग. तर कसा होता नक्की सांगा कमेंटमध्ये. आज आपण खूप म्हणजे कॅरम खेळलो. जरासाठी मॅच राहिली जिंकायची, पण मॅच पण खूप टफ झालेली. समोरचा पण खूप चांगला खेळ होता. चालेल, मग भेटूया लवकरच पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. रुको जरा सबर करो बोल. इडी ठोस फासला, तूस वरला ठोस रचला, नवकता येत नाही.